आणि इकडे बीडमध्ये पंकजा मुंडे 7000 मतांनी आघाडीवरती गेलेले आहेत। काही काळ त्यांची पिछाडी होती, मात्र त्यांची आघाडी आता ग्रॅज्युअली हळूहळू वाढायला लागलेली आहे। 3 आकड्यात जी संख्या होती ती आता 4 आकड्यात दिसायला लागली आहे। बीडमधून पंकजा मुंडे 7000 मतांनी आघाडीवर आहेत। पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यामध्ये ही अटीतटीची लढत। उदय नागरगोजे आपल्याला अधिक माहिती देत आहेत। उदय, पिछाडीवर असलेल्या पंकजा मुंडे यांची हळूहळू आता आघाडी सुरू झालेली आहे। पासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जे बजरंग सोनवणे आहेत ते आघाडीवर होते, परंतु आता 8व्या फेरी अखेर पंकजा मुंडे या जवळपास 8000 मतांनी आघाडीवर आले आहेत। आता जे मतदारसंघ सुरू आहेत ते सर्व 8व्या फेरी अखेर हे पंकजा मुंडे यांची लीड आहे। सगळी लीड जी होती बजरंग सोनवणे यांची ती कमी करून आता पंकजा मुंडेंनी थेट 8000ची आघाडी घेतली असून आता यापुढील फेरीमध्ये कसा कल राहतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। किती फेऱ्या उदय झालेल्या आहेत? आता ही 8 फेऱ्या एकूण झाल्या आहेत। अशा 32 फेऱ्या सगळ्या होणार आहेत। साधारणतः एका 25व्या फेरीनंतर बीडचा निकाल स्पष्ट होताना पाहायला मिळेल। साधारण कुठले विभाग, कुठले मतदारसंघ बाकी आहेत? म्हणजे पंकजा मुंडे यांचं प्राबल्य असलेला भाग अजून बाकी आहे की पंकजा मुंडे यांना आगामी फेऱ्यांमध्ये फटका बसेल? काय साधारण अंदाज घेता येतोय का? नक्कीच आतापर्यंत जर बघितलं तर बजरंग सोनवणे हे आघाडीवर होते, म्हणजेच बजरंग सोनवणे यांना फेवर असलेलाच भाग आतापर्यंत होता। आता एकदम पंकजा मुंडे यांनी बजरंग सोनवणे यांची संपूर्ण जी आघाडी होती ती कमी करून स्वतः आघाडी घेतली आहे। त्यावरून हे लक्षात येतंय की पंकजा मुंडे यांना फेवर असलेला भाग आता सुरू झाला आहे। आता आगामी काही फेऱ्या असं चित्र राहील असं दिसतंय एकंदरीतच।